नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चटपटीत अशी छोट्या बटाट्याची मसालेदार सुकी भाजी बनवणार आहोत. हे खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे सकाळच्या जेवणाला किंवा टिफिनला सुद्धा हे भाजी बनवून देऊ शकता. खूप छान लागते आणि अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो छोटे बटाटे घेतलेले आहेत. आज आपण ह्या छोट्या बटाट्याची मसालेदार सुकी भाजी बनवणार आहोत. तर मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे. असे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. हे वजनानं अर्धा किलो बटाटे आहेत, म्हणजेच 500 ग्रॅम आहेत. तर मी इथे कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता याला झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित बटाटे शिजतात. आपल्याला जास्त पण शिजवायचे नाहीत बटाटे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आपला कुकर थंड होते तोपर्यंत आपल्याला छोट्या बटाट्यासाठी एक मसाला करून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचे आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा सूप, 2 चमचे धने, 10 ते 15 काळी मिरी. आता आपल्याला व्यवस्थित हे गरम करून घ्यायचे आहेत मसाले. जास्त पण भाजायचे नाही, थोडेसे गरम झाले पाहिजे 1 मिनिटभर आपल्याला. एक मिनिटभरच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत मसाले. 1 मिनिटभर आपले मसाले शेकलेले आहेत. आपल्याला जास्त पण भाजायचे नाहीत मसाले. थोडेसे गरम झाले, हाताला थोडेसे गरम लागले का लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता याला थोडंसं थंड करून आपल्याला हे जाडसर खलबत्त्यात कुटायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा जाडसर काढून घेऊ शकता याला. आपले मसालेसुद्धा थंड झालेले आहेत. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे आहेत, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता. आपल्याला जाडसरच मसाले काढायचे आहेत, जास्त बारीक पावडर करायची नाही याची. एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे पल्स मोडवर हे मसाले फिरवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जाडसर मी मसाले काढून घेतलेले आहेत. जास्त आपल्याला बारीक पावडर करायची नाही, असं जाडसरच मसाला आपल्याला ठेवायचा आहे. आता आपले बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत. तर आता आपण बटाटे सोलून घेऊया. बटाटेसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत, बॉईल झालेले आहेत. आता सोलून घेऊया. आता बटाटे आपल्याला सगळे सोलून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित बॉईल झालेले आहेत आपले बटाटे. सगळे बटाटे मी व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला एका काट्या चमच्यानं थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये मसाला व्यवस्थित जातो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. सगळ्या बटाट्याला आपल्याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी इथे एक नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे. तुम्ही कढई किंवा नॉनस्टिकचा पॅनसुद्धा घेऊ शकता. नॉनस्टिकचं कढई किंवा पॅन घेतल्यामुळे आपले बटाटे हलवायला सोपे जातात आणि खाली चिटकत नाहीत आणि तुटल्या जात नाहीत बटाटे आपले. तर इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी. मोहरी व्यवस्थित आपली तडतडली पाहिजे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पाव चमचा जिरे. जिरे आपल्याला कमीच घालायचे आहेत. त्या अगोदरसुद्धा आपण मसाल्याबरोबर भाजताना जिरे घातलेले आहेत, त्यामुळे जिरे आपल्याला कमीच घालायचे आहेत. जिरेसुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत. यामध्ये घालायचे आहेत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या असे चॉप करून घेतलेल्या. लसणामुळे आपल्या बटाट्याचा फ्लेवर खूप छान येतो. व्यवस्थित 1 मिनिटभर आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे.
आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बॉईल करून घेतलेले बटाटे. तर बटाटेसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर. यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. यामध्ये मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आमचूर पावडरसुद्धा खारट राहते, त्यामुळे मीठ मी कमीच घातलेलं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. सगळ्या बटाट्याला मसाला लागला पाहिजे, व्यवस्थित कोट झाले पाहिजे या मसाल्यामध्ये बटाटे आपले. व्यवस्थित परतायचे आहेत. 2 मिनटं मी खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित हे बटाटे परतून घेतलेले आहेत. असा मस्त आपला मसाला लागलेला आहे बटाट्याला. आता यामध्ये घालायचा आपण मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे. तर मसाला घातल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये हे बटाटे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित कोट झालेला आहे बटाट्याला मसाला आपल्या. बघू शकता असा मस्त कलर सुद्धा आलेला आहे. असा मस्त सुगंध सुटलेला आहे आपल्या भाजीचा. आता यावर घालायचं आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे. व्यवस्थित आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आता यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे. अप्रतिम लागते अशा प्रकारे केलेली आपल्या छोट्या बटाट्याची मसाला भाजी. आता यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं आपण यावर झाकण ठेवलेलं होतं. अशी मस्त वाफ बसलेली आहे. अशी मस्त झालेली आपली सुक्या बटाट्याची मसाला भाजी तुम्ही बघू शकता. खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे. तुम्ही ही सुक्या बटाट्याची भाजी तुम्ही पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. अशी चटपटीत आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.